सो पुन्हा परत सेकंड फेज मध्ये आपण आलो, सेकंड लेक्चर मध्ये आलो. गेल्या 30 मिनिट मी जी काही बडबड केली आणि पहिले सुरुवातीचे 4-5 मिनिट मी रागवलो होतो, कारण बिकॉज ऑफ माइंडसेट. खूप दिवसानंतर, आपण गेल्या 15-20 दिवसानंतर खऱ्या अर्थाने क्लासला सुरुवात केली. म्हणून खूप साऱ्या ताईंना पुन्हा परत ते सर्व माहिती सांगणं गरजेचं होतं. म्हणून सुरुवातीला मी कसं बसावं, कशा पद्धतीने बसावं म्हणून सांगत होतो. आपण संस्थेची ओळख करून घेतली आणि तुम्हाला इथं शिकून शिकवायचंय. या रविवारपर्यंत पहिले जर जमत असेल तर शिका, ते कोणाला तरी शिकवा. मग आपण पुढे काय प्रोसेसमध्ये बघूया. काही डाऊट असेल तर पुढे बोलत राहूया. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन. थोडासा फास्ट माइंड सेट करा. ताई, रोशनी ताई, सरळ ठेवा, मान सरळ ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवा. काही गरज नाहीये त्याला आधार घेण्याची. ओके. सरळ बसा फक्त. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन. ओके. 24 - 22 +5 -6 +10 +11. आन्सर इज. आता काही ताईंकडे आन्सर दिसतंय मला, काही ताईंकडे नाहीये. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. काय काळजी नका करू, तेच मला सांगायचंय तुम्हाला काय शिकायचंय. पुन्हा परत माइंड सेट करतोय मी. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन. थोडासा फास्ट. 9 - 6 -2 +5 +2 -6 +20 -11 +55. आन्सर इज. व्हेरी गुड. मला ठराविक ताईंकडे आन्सर दिसत. आन्सर इज द विद्याताई. तुम्हाला ट्राय केला असता तर आलं असतं. आन्सर इज द 66. बट इकडे लक्ष द्या. हा काय सांगतोय मी तुम्हाला, एक माइंड सेट करतोय. हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला येत्या रविवारपर्यंत, प्लीज इकडे लक्ष द्या, येत्या रविवारपर्यंत 100% मला आलं पाहिजे. तयारी आहे तुमची? तर मात्र एकही क्लास मिस करू नका आणि वेळ वाया घालवू नका. उद्यापासून थोडाफार समजा बाय चान्स कधी कधी काय होतं, मी जर आउट ऑफ असलो, घरापासून लांब असलो, तर कधी कधी 15-20 मिनिटं लेट होतो. तेव्हा मी मेसेज टाकतो की आपला क्लास 9:40 असेल. आपण बरोबर साधारण अजून 20 मिनिटानंतर क्लास थांबूया. म्हणजे साधारण 9:30 तर 10:30, म्हणजे 9:30 तर 10:30, 9:45 कुठल्याही परिस्थितीत बंद करू. सो उशीर झाला तर तसा मेसेज असेल, पण रोज अटेंड करा. सो प्लीज इकडे लक्ष द्या. अबॅकस काय असतं याच्याबद्दल जर डाऊट असेल तर अबॅकस ही एक जिमचं साधन आहे. इकडे लक्ष द्या, पहिले ऐकून घ्या, हे लेक्चर तुम्हाला असणारच आहे. अबॅकस हे एक ब्रेनच्या जिमचं एक साधन आहे. अबॅकस का शिकावं हा पहिला प्रश्न असेल तर का शिकावं. जर आजकाल विद्यार्थ्यांना जी काही कॉम्पिटिशन आहे, या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये दोन फिटनेस फार इम्पॉर्टंट आहेत. एक बॉडी फिटनेस आणि एक ब्रेन फिटनेस. आणि या दोघांचं संतुलित असेल तर आपण, आपल्याला जे काही गोल्स असतात किंवा आपल्याला आयुष्यामध्ये जे काही सक्सेस मिळवायचं, ते आपण राईट टाइम किंवा अर्ली टाइम, म्हणजे लवकर आपण मिळवू शकतो. हे आपण सर्वांनी संसारामध्ये किंवा आपण समाजामध्ये वावरत असताना असं काही नाही या जगामध्ये की आय एस बनायचं असेल तर मोठ्या श्रीमंताच्याच घरी जन्माला आलं पाहिजे. प्रत्येक जण आय एस बनू शकतो. जर प्राईम मिनिस्टर बनायचं असेल तर राजकारण्याच्या घरीच जन्माला आलं पाहिजे, खूप पैशावाल्याच्या घरी झालं पाहिजे तरच प्राईम मिनिस्टर बनू शकतो, असं काही नाहीये. ते पण सिद्ध झालेलं आहे की एखादा बिचारा फार गरीबातल्या गरीबातल्या घरातला पण बनू शकतो. बट फरक एवढाच आहे, डेडिकेशन काय, हार्डवर्क काय, प्रेझेन्स ऑफ माइंड काय, जे चाललंय त्याच्याबरोबर आपण स्वतःला मॅच कसं करून घेतोय, हे सर्व जे कला गुन्स आहेत, हे जर आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये असतील तर प्रचंड कॉम्पिटिशन आहे. आणि जर त्यांना या कॉम्पिटिशनमध्ये जर जगायचं असेल तर जे काही आपल्याकडे, हे बघा, बाय गॉड गिफ्ट आपल्याला जी काही बॉडीतले विकनेस असतील ते आहेत, पण सर्वांना ब्रेन सारखाच आहे. पण त्या ब्रेनची एक्सरसाइज आपण करत राहिलो, त्याचा योग्य पद्धतीने वापर केला, तर त्याची सुपीकता, त्याची क्वालिटी आपल्याला जपता येते आणि एक चांगले रिझल्ट येता येतात. आणि म्हणून मी सांगितलं की ब्रेनचा जिमचा प्रकार आहे अबॅकस. याच्यामध्ये ब्रेनची एक्सरसाइज करून ब्रेनचं ठराविक व्हिज्युअलायझेशन केलं जातं. सम टाइम जसं सांगितलं 22, तर मुलं 22चा फोटो बघतात, बीटच्या स्वरूपात बघतात. प्लीज इकडे लक्षात, रोशनीताई हालचाल करू नका, थोडंसं शांत पद्धतीने, शांत रेटून व्यवस्थित बसा, एक शांत चित्ताने इकडे लक्ष द्या. आवाज येतोय माझा व्यवस्थित? इकडे लक्ष द्या की ब्रेनची एक्सरसाइज होते फोटो मेमरीच्या माध्यमातून. कारण ब्रेनला आवडणारा सर्वात मोठा पार्ट असतो फोटो. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या माहेरचं घर, तर तुम्हाला जसं तसं घर आठवतं, म्हणजे पिक्चर दिसतोय. कारण
महिलांना सर्वात आवडतं असतं माहेरचं घर पहिले, म्हणजे मुद्दाम म्हणून मी सांगितलं असतं की राम मंदिर, मी सांगितलं असतं की त्र्यंबकेश्वरचं मंदिर, कोणी सांगितलं असतं की नाही ताजमहल. त्याच्यापेक्षा आपल्यासाठी सर्वात प्रिय काय असू शकतं? आपल्यासाठी सर्वात ग्रेटेस्ट प्लेस इज द माहेरचं घर. त्याच्यापेक्षा ग्रेटेस्ट प्लेस असू शकत नाही. ते सांगण्याचा अर्थ सांगितलं आपल्याला पिक्चराइज होतो. पुन्हा परत तिथले आपले प्रियजनां पिक्चरच्या स्वरूपात आपल्याला दिसतात, बिकॉज ब्रेन वॉन्ट फोटो. लक्ष द्या. नंतर मग कोणाचं समजा आत्माराम नाव असेल, तर स्पेलिंग बघायला खूप वेळ लागेल. आत्माराम नाव दिसायला फार वेळ लागेल. पण पहिले आत्माराम ही व्यक्तीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. लक्षात येते मला. म्हणून ब्रेनची लँग्वेज ही फोटो मेमरी आहे. आणि म्हणून इथं इथं आपण काय करतो, 22+22+55 - 66 अशा पद्धतीने आपण मुवमेंट करतो. फोटोंची मुवमेंट करतो, म्हणजे बीट्स मुवमेंट करतो, आणि त्यावेळेस मुलं एकाग्र होतात. आणि एकाग्र झाले की कॉन्सन्ट्रेट होऊन त्यांचा विचार करण्याची एकाग्रता वाढते. पुन्हा परत सांगतो, बाकी विचार थांबतात. प्रचंड प्रमाणात 60,000 विचार येतात आपल्या 24 तासात. तो नंतरचा कधीतरी पाठ येईल. त्या 24,000 विचारांचं प्रमाण कमी होतं. आणि ते बिनकामाचे असतात. त्याच्यावर पण कधीतरी बोलेल, उद्या परवा कधीतरी. पण ते खूप बिनकामाचे असतात, आणि म्हणून विचारांचं प्रमाण कमी झालं की आपलं मन शांत होतं, चंचलता कमी होते, आणि जे हवं असतं ते योग्य ऍक्टिव्हिटीज आपल्याला होतात. मी अजून एकच उत्तर देईल. मी हजारो विद्यार्थ्यांना पर्सनल विचारतो, तुम्ही पण विचारू शकता. जेव्हा स्कूलमध्ये तुम्ही इंट्रोडक्टरी क्लास घ्यायला जाल, माझ्यासारखा असाच क्लास तुम्हाला सुरुवात करायचा आहे, जसं मी आत्तापासून सुरुवात केलेली. हे सर्व इंट्रोडक्टरी माहिती तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जरी विचारलं मी, पूजाताई, बोबडेताई, तुमचं एखादं पिल्लू असेल, दीदी किंवा दादा, माईक ऑन करा जरा लवकर. तर मला एक सांगा, त्या हो सर. पिल्लूला एखादं खरोखर काम सांगायचं असेल तर किती वेळा सांगावं लागतं, तर तो ऐकतो आणि ते ऍक्शन मध्ये येतो? खरंच सांगा प्रामाणिकपणे. 4-5 वेळा सांगावं लागतं. कसं काय सांगावं लागतं? आणि जर गोड बोलून सांगितलं असं हम्म. भाऊ दादा करून, तर मग दोनदा तरी सांगावंच लागतं. दोनदा सांगावं लागतं. एकदा नाही ऐकत. आणि मग नंतर मग शेवटी जर हो. एकदाच ऐकायचं असेल, एकदाच ऐकलं पाहिजे, तर मग कसं सांगावं लागतं? जास्तच प्रेमाने भाऊ दादा करावं त्यांना लागतं. खाली आवाज काढावा लागतो. एक उदाहरण. हा. खाली पण आवाज काढावा लागतो, तेव्हा हो मात्र ते तर आहे. लोक. एक सहज प्रेमाने सांगतो मी. हो. ब्रेनचं काय सायन्स आहे ते आपण प्रूव्ह करतोय, सांगा. यातल्या यात जर अजून प्रश्न विचारला की घरात मुलगा आणि मुलगी असेल तर लवकर कोण ऐकतं, याचं उत्तर पण तुम्ही द्याल, मला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे कोण ऐकतं. म्हणजे हा जेनेटिकल प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण काय आहे की ते ठीक आहे, बट रिस्पॉन्स सिस्टम सारखी स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे शिक्षक एकदा शिकवणार आहेत, आणि शिकवणार एकदा आहेत, मग पुन्हा परत म्हणतात ब्रेनला सवय लागली, पहिल्यांदा ऐकायचंच नाही बाबा. नंतर क्लास टीचर शिकवणार आहेत, कशाला एवढं टीचरचं एवढं टेन्शन घ्यायचं. आहेत ना क्लास टीचर, मम्मीने 5,000 रुपये भरलेत ना. बघा माइंडसेट चालू झालं. पुन्हा परत टीचरकडे गेल्यानंतर पुन्हा परत म्हणतील, टीचर तुम्ही हे पहिल्यांदा शिकवतायत ना, ठीक आहे ना, तुम्हाला मी 5,000 रुपये दिले, दुसऱ्यांदा रिव्हिजन पण तुम्हाला करायची, मग मी समजून घेईल. पुन्हा परत चौथ्यांदा आपण म्हणतो, ठीक आहे ना, रिव्हिजनच करतायत ना टीचर, परीक्षा तर 1 महिना लांब आहे, परीक्षेचे 2 दिवस आधी समजून घेऊ ना, आत्तापासून कशाला समजून घ्यायचं. आणि मग परीक्षा आली का मम्मीला चमच्याने भरवता भरवता सुद्धा त्यांना सांगावं लागतं, सांग रे बाबा ॲपलची स्पेलिंग काय आहे, बाबा सांग रे बाबा बसची स्पेलिंग काय, कारची स्पेलिंग काय. ये हाल आहे हमारा. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की हे जर राईट टाइम राईट रिस्पॉन्स नाही झालं, तर म्हणून फरक काय आहे की क्लासमध्ये पहिला येणारा आणि शेवटी येणारा मध्ये फरक काय असतो, की राईट टाइम राईट रिस्पॉन्स असला पाहिजे. आणि ते घडवून आणण्यासाठी एक माध्यम आहे ब्रेनचं, जिमचा प्रकार आहे. की अबॅकस काय होतं, देर इज अ नो वेटिंग टाइम, देर इज अ डायरेक्ट ऍक्शन, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 66 - -11+45, देर इज अ नो वेटिंग टाइम. इथं तुम्हाला ऍक्शनच करावी लागणार आहे. आणि हे आपण रिपीटेड पुन्हा 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 करायला लावतो मुलांना. आणि मग याला म्हणतात NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आता हा एक मोठा कोर्स आहे. ह्याच्यासाठी लोक 5-5, 6-6, 3-3, 4-4 लाख भरतात आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग शिकतात. हा मोठा अखंड. पण एक छोटा छोटा न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम म्हणजे काय, पूजाताई, की या 1 जानेवारीला मी ठरवलं होतं की मला 5 किलो वजन कमी करायचंय. पण ते 1 जानेवारी अजून उजाडलीच नाही. साऱ्या गावभर सांगितलं होतं मी की मी उद्यापासून उठणार आहे, उद्यापासून उठणार आहे, पण 31st
लेट झोपलो म्हणून बहाणा मिळाला आणि पुन्हा परत 2 तारखेला जाऊ द्या ना, काल ठरलं होतं, 2 तारखेचं थोडी ठरलं होतं. बघू गुढीपाडव्याला. गुढीपाडवा गेला, पुन्हा परत अक्षय तृतीयाला आंबे संपू द्या, आंबे खाऊन घेऊ, आंब्यांचं काय वजन वाढेल ते बघू, नंतर मग अक्षय तृतीयेनंतर म्हणजे मे बी पावसाळ्यात कमी करू. म्हणजे आपण ऑप्शन शोधत असतो. आणि हेच मुलांचं सायन्स आहे. बिकॉज ऑफ आपल्याला बघूनच मुलं पण डेव्हलप होतात, म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे. आणि विद्यार्थी पण, असं काही नाही. ते प्रतिकृती असतात आपले. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की का शिकायचं हे, की हे एक ब्रेनचं जिमचं असलेलं साधन आहे. याच्यामध्ये मल्टिपल सेन्स ऑफ ऑर्गेन्स वापरले जातात. व्हिज्युअलायझेशन, कानांचा, हातांचा, दोन्ही हातांचा, आणि खऱ्या अर्थाने ब्रेनची डेव्हलपमेंट होते. हे पहिलं तुमचं लेक्चर असलं पाहिजे. जर तुम्हाला कोणी विचारलं की का शिकायचं आणि मी माझ्या मुलाला का क्लास लावू. ओके, हा पहिला लेक्चर. पण मग आज आपण थोडासा थोडासा होमवर्क द्यायचा आहे मला. त्यासाठी मी प्रेझेंटेशनमध्ये जातो. थोडंसं पुढचे 5 मिनिटं बघूया, आपल्याकडे वेळ आहेत अजून 5 मिनिटं. ते बघूया. म्हणजे मी तुम्हाला रोज थोडं थोडं बोलणार आहे, शिकवणार कमी आणि बडबडच जास्त करणार आहे. त्या बडबडीत तुम्हाला खूप सारं शिकायला मिळेल. तर तेव्हा, कारण मी कमी शिकवेल आणि तुम्हाला जास्त प्रॅक्टिकल मेहनत करायला लावेल. आजचा होमवर्क असणार आहे, तो पण आपण बघू काय आहे तो. असं पुन्हा परत मला कोणीतरी सांगा की स्क्रीन दिसते का असं. म्हणजे मला पुढे जाता येईल. तर आपण इथं इथं आलो होतो की तुमच्या समोर खूप सारे प्रश्न असणार आहेत. व्हाय, बिग व्हाय असला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. की का शिकायचं, कसं शिकायचं, कुठं शिकायचं, कोणाकडे शिकायचं, असे प्रश्न असले पाहिजे ना. आपल्याकडे पण येतात ना, त्याचे पालकांचे पण असतील. मग बेस्ट टीचर असल्या पाहिजे, बेस्ट इन्स्टिट्यूट असली पाहिजे, बेस्ट सिलेबस असला पाहिजे. त्याच्यानंतर बेस्ट प्रॅक्टिस असली पाहिजे. म्हणजे हे सर्व बेस्ट 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 तुम्हाला बनायचंय. लोकांचे प्रश्न कमी होऊन जातील तुमच्याकडे एकदा त्यांनी क्लास लावल्यावर. सो पुन्हा परत मी प्रेझेंटेशनमध्ये जातो. खूप सारे प्रश्न असतील, त्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला पण वाटले तर मला विचारा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. सो असं एक प्रॅक्टिस ॲप पण आहे, याच्याबद्दल मी सांगेल कधीतरी. आपल्या टोटल या लेवलबद्दल पण मी बोलेल. आपल्या टोटल 8 लेवल असतात. अ, आता फक्त 8 लेवलच लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल मी पुन्हा परत बोलेल, त्याच्यात आता अडकून जाऊ नका. कोणाच्या 10 असतात, कोणाच्या 5 असतात. ते या आपल्या 5 कशा होतात, 7 कशा होतात, 8 कशा होतात. आपण 5 पण सांगतो, 7 पण सांगतो, 8 पण सांगतो. मग हे व्हेरिएबल कसं होतं हे हळूहळू तुम्हाला क्लिअर होईल. जसं जसं मी शिकवत जाईल तसं तसं क्लिअर होईल. आता याच्याबद्दल पण मी सांगेल, रजिस्ट्रेशन बद्दल पण मी रविवारी बोलेल. याची आता गरज नाहीये. पण आपलं असं ऍप आहे, या ऍपच्या पण माध्यमातून तुम्हाला नंतर हे आपलं नंतर हे कसं काय मध्ये आलं मला माहित नाही. पण आपण इथं जाऊया, इथं जाऊया, प्लीज इकडे लक्ष द्या. आपल्याला लेवल 0, मला कोणी सांगेल का दिसतंय का असं? कोणतरी सांगेल का? अं, मला एक अडचण काय आहे हो हा. सर दिसतंय. हा, चला, माझी पण अडचण दूर झाली. माझ्याकडे आहे ना, जे टूल्स लागतात ना मला, ते टूल्स गायब झाले होते. अजून पण गायब झालेत. ठीक आहे, एक जस्ट मिनिट. मला जे टूल्स लागतात ऑपरेट करायला ते गायब आहेत. असं का होतंय? ठीक आहे, चलो, काय हरकत नाही. हे मी आता तुम्हाला सर्व सांगितलं बरं का. हे जे ब्रेनची थिअरी आहे ना, हा 5 सेन्स ऑर्गेन्स, आपलं सर्व न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, हे माझं नंतर पुन्हा परत रोज बोलण्यामध्ये येईल. मी सांगेल अबॅकस काय शिकायचं. आपण लेवल 0 बद्दल बोलू. लेवल 0 मध्ये काय असतं ते पण अजून उद्या होईल. पण इकडे लक्ष द्या, आजचा होमवर्क सांगतो. असं अबॅकस टूल असतं. आता माझ्याकडे असेल तर दाखवतो. हे तुम्हाला पण देणार आहे मी, काही काळजी नका करू. अशा अबॅकस टूल मध्ये पुन्हा परत खूप साऱ्या पद्धती आहेत. कोण आहे ना, कोणीतरी इथं 0 घेतं, कोणीतरी इथं 0 घेतो. म्हणजे याला याला युनिट रॉड समजतात, पण आपण याला युनिट रॉड समजतो. ही पण मी सर्व माहिती सांगेल, काय काळजी नका करू. म्हणजे डाऊट असं काही नाही. कुठेही कन्सिडर केलं तरी सारखं असतं. हे अबॅकस टूल आहे. या अबॅकस टूलला जर आपण थोडं व्हिज्युअलाइज केलं, अप्पर बीट्स, लोअर बीट्स, त्याच्यानंतर युनिट रॉड, टेन्स रॉड, इकडे लक्ष द्या. हा बघा, युनिट रॉड, टेन्स रॉड, त्याच्यानंतर हंड्रेड्स रॉड, हे पण काय असतं हे पण समजून सांगेल, काय काळजी नका करू. पण आज थोडासा होमवर्क घेऊ आपण. सो पुढे जाऊया पुन्हा परत. सो आता हे बीट्स दिसत आहेत तुमच्या समोर. हे बीट्स दिसत आहेत. हे बीट दिसण्याआधी मला थोडासा एक क्लास घ्यावा लागेल तुमचा. मी थोडासा ब्लँक पेज शोधत होतो, मला सापडत नाहीये. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. मॅथेमॅटिकमध्ये पूजाताई मला दिसत आहेत. पूजाताई, मला एक 3 अंकी संख्या सांगा लवकर प्लीज. हा. 945. हा, 945. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. 945. 900 आपण कसं 945. 900, 900,
40, 40 बघा, बोला माझ्या 40, 40ला 4T 40. म्हणतो आपण, आणि 5 म्हणजेच याला असं म्हणतो की 900 म्हणजे हा 100 प्लेस आहे. त्याच्यानंतर 4T, टी म्हणजे हा 10 प्लेस आहे, आणि हा 5 म्हणजे हा युनिट प्लेस आहे. याला आपण शतक, दशक आणि एकक असंही म्हणतो मराठीमध्ये. म्हणजे युनिट प्लेस, 10 प्लेस आणि 100 प्लेस. मीन्स याला आपण जर म्हटलं, याला आपण नाईन पण बोलू शकतो. हा नाईन हा याचा फेस आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता माझ्यासमोर रुपाताई आहेत. रुपाताई, तुमचा हा फेस आहे. तुमच्या आधार कार्डवर तुम्ही हे रूपा म्हणून तुमचा हा फेस आहे. पण तुम्ही फॅमिलीमध्ये काय आहेत, मुलांसाठी मम्मी आहेत, साहेबांसाठी पत्नी आहेत, माहेरी गेल्या तर मुली आहेत, बहीण आहेत, ताई आहेत, माझ्यासाठी ताई आहेत. म्हणजे आपली प्लेस बदलले की आपली आयडेंटिटी बदलते, आपली व्हॅल्यू बदलते. तसा याचा 900 झाला. हा 4T झाला, म्हणजे हा 40 झाला, म्हणजे 4040 झाला. आणि हा युनिट म्हणजे ओन्ली 5 झाला. हेच जर मी असं लिहिलं लक्ष द्या, असं लिहिलं, तर हा 5 हा फेस आहे, हा 9 हा फेस आहे. म्हणजे याची फेस व्हॅल्यू 9 आहे, 4ची फेस व्हॅल्यू 4 आहे. पण प्लेस बदलली की 5 हा 500 झाला, 9 हा 90 झाला, आणि 4 हा युनिट 4 झाला. लक्षात आलं तुम्हाला? प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काय असते. फेस मीन्स एक आयडेंटिटी असते, आणि प्लेस मीन्स जागा बदलली की व्हॅल्यू बदलते माणसाची. वेगवेगळ्या ऑफिसमध्ये गेले की तुम्ही बॉस होऊ शकतात, ऑफिसमध्ये गेले तर तुम्ही मॅनेजर होऊ शकतात. म्हणजे प्लेस बदलली की आपली व्हॅल्यू बदलते. बरोबर, व्हॅल्यू बदलते. असं हे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू असे असते. तर मग अबॅकस मध्ये याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो, कारण आपण हे मॅथमॅटिक मध्ये बसवलंय. आता रुपाताईने एक समथिंग मला काहीतरी अंक सांगितला होता, 945. आणि मग जर मला अबॅकस टूल असं ड्रॉ करायचं असेल, तर मी याला अबॅकस टूलला असं ड्रॉ करू शकतो, आणि इथं बीट असे ड्रॉ करू शकतो. प्लीज इकडे लक्ष द्या. हा लाईनच्या सर वरती एक, स्क्रीनवर काही दिसत नाहीये. काही तुमचा इश्यू असेल, कारण तुमचा कॅमेरा बंद आहे. डबल टॅप करा. नाही सर, मला पण दिसत नाही काही. नाही दिसत आहे नाही सर. सर, ना वरती स्क्रीन नाही शेअरिंग दिसते फक्त पॉज सर प्लेन. केलंय तुम्ही. आता आता सांगा दिसत मला, ब्लँक नाही. दिसते का? आता ब्लँक दिसते स्क्रीन? आता दिसते? आता दिसते? एकच जण बोला. ताई, तुम्ही माईक बंद ठेवा, तुमच्या पिल्लूचा आवाज येतो. पूजाताई, आता दिसतंय का? हो सर, आता दिसते का? प्लेन प्लीज इकडे लक्ष द्या. स्क्रीन दिसते. 945 आता दिसते. येस. येस सर. ओके. ओके, ठीक आहे. तर इथपर्यंत मी जे सांगत होतो, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, ते समजलं. त्याच्यानंतर असं ड्रॉ केलं होतं मी, आणि मी सांगितलं 900. तर इथं आपण बीट ड्रॉ करू शकतो. प्लीज इकडे लक्ष द्या. अप्पर बीट्स, लोअर बीट्स, हे 4 बीट्स आहेत. हे 4 बीट्स आहेत. मी थोडंसं माऊसने राईट करतोय, म्हणून माझ्या हँडरायटिंग किंवा माझ्या ड्रॉकडे बघू नका. आणि हा 5 इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, की हा अप्पर बीट्स आहेत. अप्पर बीट्स हे सर्व लोअर बीट्स आहेत. हे सर्व लोअर बीट्स आहेत. लोअर बीट्स हे अप्पर बीट्स. तर अप्पर बीटची व्हॅल्यू आहे ना 5 असते. 5 असते. लोअर बीटची व्हॅल्यू आहे ना 111 असते. 11 मुद्दाम बाहेर केलं मी. 111 असते. 111 असते. पण हा 10चा रॉड आहे ना, म्हणून 110 मीन्स 10, 110 मीन्स 10, 110 मीन्स 10, 110 मीन्स 10. आणि 100 आहे ना, मग 100 मीन्स 100, 100, याची 100, 100, याची 100, 100, याची 100. आणि हा 5, 500. म्हणजे जर इथं इथं जर बीट असता, तर त्या बीटची व्हॅल्यू किती असती? 50 राहिली असती. 50 राहिली असती. क्लिअर झालं सगळ्यांना? या व्हॅल्यूज क्लिअर झाल्या? मग इकडे लक्ष द्या. मग आज आपल्याला होमवर्क काय करायचं आहे? थोडंसं आपल्याला वेळ कमी आहे आणि शिकायचं भरपूर आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, इकडे लक्ष द्या, की आज आपला होमवर्क आहे सर्वांचा. उद्यापासून सर्वजण काय करतील, हे बीट्स माझ्या समोर असे आले. प्लीज इकडे लक्ष द्या. हा माझा राईट हँड आहे. इकडे लक्ष द्या. राईट हँड आहे. हा माझा लेफ्ट हँड आहे. आणि फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं 56. म्हणजेच आपण सांगू शकतो हे LH आणि हे RH. म्हणजे आपला स्ट्रोक लेफ्ट कडनं राईटकडे जातो. बरोबर ना? म्हणजेच हा माझा 10चा रॉड आहे. मीन्स हा कुठला रॉड आहे? 10चा रॉड आहे. आणि हा रॉड कुठला आहे? माझा युनिटचा रॉड आहे. आणि म्हणून या फिगरकडे बघितलं की मला इमिजिएटली सांगता आला पाहिजे 90, आणि या फिगरकडे बघितलं की 9. सो या टोटल फिगरकडे बघितलं की मी सांगेल 99. मग कसं झालं?
ते आपण समजून घेऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. हा 5, हा 1, हा 1, हा 1, and this is also 1, and this is a 50, this is a 10, also 10, it's also 10, and it is also 10. आणि म्हणून 70, नाही तर पिल्लू ज्यांच्या घरात आहे ना त्यांनी माईक बंद ठेवा प्लीज. 50, 60, 70, 80, 90, आणि म्हणून हा फोटो 90चा आहे. 5, 6, 7, 8, 9, आणि म्हणून हा फोटो 9चा आहे. आणि म्हणून मी डायरेक्ट या पिक्चरकडे बघितल्या बघितल्या, हे बघा, सुरुवात आहे, पहिला दिवस आहे आज, उद्या पण पहिला दिवस असणार आहे. तुम्ही सुरुवातीला शांततेत बघा, मग या फोटोकडे बघायचं, ब्रेनला व्हिज्युअलाइज करायला सांगायचं, दिस इज अ 70 आणि दिस इज अ 5, आणि दोघांकडे बघितलं की 75. सुरुवातीला मोजून लिहू शकतात तुम्ही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी, पण नंतर मला डायरेक्ट पाहिजे, डायरेक्ट आला पाहिजे, कारण हे आपल्याला व्हिज्युअलाइज झालं 75. मग याच्याकडे बघून तुम्हाला काय दिसतं? मनातल्या मनात विचार करा बरं, करा बरं सर्वजण, मनातल्या मनात विचार करा. दिस इज अ 84, दिस इज अ 84. वाव, जर आलं असेल तर वाव, म्हणजे 50, 60, 70 आणि 80, आणि दिस इज अ 4, हा 4. म्हणजे हे तुम्हाला जर आलं तर असं समजायचं, लेवल 0 जे 3,000 रुपये फी भरून आपण मुलांना शिकवायला पाठवतो, तर पहिल्या 1 महिन्याचं ट्रेनिंग संपलं तुमचं. त्या मुलाला जे टीचर 3,000 रुपये घेऊन 1,000 रुपयाचं शिकवणार होते ते शिकवलं, पण त्याच्यातला एक अजून 500 रुपयाचा पार्ट बाकी, तो पण शिकून घेऊ आपण पुढचा 1-2 मिनिटामध्ये. इकडं लक्ष द्या सर्वजण. मग पुढे जाऊया आपण पुन्हा सर्वजण. मला आहे ना आज व्हाईट बोर्ड थोडा त्रास देतोय हा. व्हाईट बोर्ड त्रास देतोय. इकडे लक्ष द्या. मनातल्या मनात सर्वजण बोला प्लीज. मनातल्या मनात बोला. चुकलं तर चुकलं. मनातल्या मनात हं. माईकवर बोलायची गरज नाहीये. मनातल्या मनात बोला. म्हणजे राईट आहे का बघूया आपण. बोला मनातल्या मनात. 28, बिकॉज दिस इज अ 20. हा दोघं 20, आणि दिस इज अ 8, 5, 6, 7, 8, दिस इज अ 28, आणि दिस इज अ 15, कारण हा हा 10 आहे. मी मुद्दाम तुम्हाला शिकवते, मला माहिती आहे, जर चुकलं असेल तरी काही काळजी नका करू, पण येईल तुम्हाला. आणि दिस इज अ 5, म्हणून 15, आणि याच्याकडे बघितलं की दिस इज अ 60, नो एनी बीट्स मीन्स झिरो. नो एनी बीट्स मीन्स झिरो, कारण आन्सर लाईनला टच नाहीये, याचा अर्थ झिरो. सो वंडरफुल. मी तुम्हाला सांगितलं की एक पहिला पार्ट आपण कंप्लीट केला, आणि तुम्ही ते पहिला पार्ट शिकलात. मग आता थोडंसं आपण अजून पुन्हा परत पुढे जाऊया थोडंसं. आज व्हाईट बोर्ड मला खरंच त्रास देतोय. ते AI आल्यापासून आहे ना, व्हाईट बोर्ड पण खूप सारा त्रास देतो, काय माहित काय होतं. जा रे बाबा. हा, ओके. सो पुढचं बघा, इकडे लक्ष द्या. याला कोडिंग आणि डिकोडिंग म्हणतात. म्हणजेच काय, अबॅकसच्या भाषेमध्ये बीट्स वरून नंबर लिहिणं, नंबर्स वरून बीट्स लिहिणं. मग आता 88चा बीट्स करायचा असेल, प्लीज इकडे लक्ष द्या. 50, 60, 70 आणि 80. म्हणजे बघा, तुम्हाला डोक्यात जाईल की हा 80चा फोटो असतो, आणि 8 मीन्स 5, 6, 7 आणि 8. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की दिस फोटो इज मीन्स 88. आता 61, प्लीज इकडे लक्षात द्या. 61 साठी मनातल्या मनात विचार करा, मी कसा फोटो ड्रॉ करेल. 50 आणि हा 10, हे किती झाले? 60 झाले. आणि हा 1 ड्रॉस मीन्स 61. हा फोटो आपण शिकतोय 61चा. आधी आपण फोटोवरून नंबर शिकलो, आता नंबरवरून फोटो शिकलो. याला कोडिंग आणि डिकोडिंग म्हणतात. जसं आपण मार्केटमध्ये गेलो, 96 पण आपण, तुम्हाला लक्षात आलं, फॉर एक्झाम्पल असं लक्ष द्या की आपण बिग बाजारात गेलो किंवा कुठेतरी मार्केटमध्ये गेलो, साबणावर एक बारकोड असतो, टक 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 स्कॅन करतात, 32 रुपये, 20 पैसे, 56 रुपये, 57 पैसे आपोआप ऍड होतात. त्याला म्हणतात डी कोडिंग. तो स्कॅनर काय करतो? प्राइसला डी कोडिंग करतो, आणि पुन्हा परत जेव्हा कोणीतरी त्या प्राइस वरून तो बार कोड बनवतो, त्याला म्हणतात कोडिंग. कोडिंग डिकोडिंग, कोडिंग डिकोडिंग. म्हणजेच अबॅकसमध्ये फोटोचं आपण कोडिंग डिकोडिंग शिकलो. म्हणजेच काय, आता आपल्या समोर तुम्हाला सर्वांना होमवर्क काय, इकडे लक्षात द्या सर्वजण. होमवर्क पहिल्या दिवसाचा 99 पर्यंत तुम्ही 1 कसा असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल, पुन्हा परत ताई लोक मला विचारतील म्हणून मी सांगतो. मला फक्त पुढचे 5च मिनिटं क्लास आहे. आपण ठरल्याप्रमाणे थांबूया. कोणी सांगेल का, मला दिसतंय का स्क्रीन? पुन्हा परत दिसत नाही वगैरे असं नाही ना? कोणी सांगेल का? येस सर दिसते. हा, हो, दिसते सर. मला ब्लँक पेज पाहिजे. काय माहिती ब्लँक पेज कुठं काय झालं. ओके, ठीक आहे, इकडे लक्ष द्या. शेअर होते. हा, प्लीज इकडे लक्ष द्या. काय करायचं, अशा दोन 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 रो ड्रॉ केल्या, आणि मी नाही समजा, दिसत आहे सर. हा ओके. ओके सर.
हा प्लीज, आता आता दिसतंय का? कोणी सांगा प्लीज, एकच जण सांगा. दिसेल हळूहळू. शेअर होती है स्क्रीन. ओके. दिसते सर. तुमचा नेटवर्क इश्यू असेल. येस सर. ओके प्लीज. ओके. इकडे लक्ष द्या. असं 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 बीट ड्रॉ केला आणि एक केला. तर याच्या खाली आन्सर काय लिहिणार आपण? 1. ओके ना? आम्ही पुढे घेत गेलो की मी असं असं बीट ड्रॉ केलं. पण टच करा हा, मी थोडासा घाईत करतोय. टच एकमेकाला टच असले पाहिजे. हे चारही आन्सर लाईनला टच आहेत. सो व्हॉट इज आन्सर? आन्सर इज द 4. बिकॉज 1, 2, 3 आणि 4. समजा मी असं केलं. दिस इज आन्सर इज द 7. बिकॉज 5, 6 आणि 7. लक्षात आलं तुम्हाला? असं तुम्हाला 99 पर्यंत, किंवा तुम्ही असं करू शकतात. मुलांना असं गेलं आणि सांगितलं 24, आणि त्याला मला कोडिंग करून दाखव. म्हणजेच इकडे लक्षात द्या, मी आता तुम्हाला काय शिकवलं इकडे लक्ष द्या. उद्यापासून तुम्ही ठरवलं की मी, जेव्हा तुम्ही रविवारपासून एखाद्या स्कूलमध्ये गेलात आणि जाच आणि डायरेक्ट सांगा की मी तुमच्या शाळेला 1 लाख रुपये डोनेशन करायला आलेले आहे. मध्ये तुम्हाला स्वागत करतील, फूल देतील, टोपी रुमाल देतील, मोठा फेटा पण बांधतील. बापरे, या या ताई या, उद्या या. ते म्हणतील चेक कुठे आहे? त्यांना म्हणा चेक नाही, मी तुमच्या विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयाचं डोनेशन, नॉलेज डोनेशन करायला आलेलं आहे. का तुम्ही जर म्हटलं ना मला डेमो करायचा आहे, मला काहीतरी शिकवायचंय, मला काहीतरी तुमच्या मुलांचे क्लास घ्यायचे, ते म्हणतील तुमच्यासारखे लई येऊन गेले. कारण लुटारू गँग लई या मार्केटमध्ये, पैसे कमवण्यासाठी येणारी. पण आपण समाजाचं देणं लागतो. इतरांपेक्षा आपण कमी फीज मध्ये शिकवणार आहेत, ही आपली मानसिकता आहे. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत सोडायचं आपल्याला बरं, आपण जरी कमी फी मध्ये शिकवतो ना, तरी ब्रेन ट्रेनच्या ताई माहिती का तुम्हाला? कमीत कमी महिन्याला 50,000 रुपये पण कमवणाऱ्या ताई आहेत. म्हणजे आर्थिक पाठबळ मिळवणाऱ्या ताई आहेत. 15-20 हजार मिळवणाऱ्या तर खूप आहेत. मला माहित नाही, हायेस्ट कधीतरी एखाद्या वेळेस आपण विचारू ताईंना त्यांचा गल्ला किती होतो. म्हणजे मुद्दाम आपला भाऊ बहिणीचं नातं म्हणून सांगतो. कारण त्यांचा खरोखर किती, त्यांना किती पैसे भेटतात. तर मी पण, कारण मी काय सांगितलं, संस्था विचारत नाही तुम्ही किती फीस घेतात. पण असं पण होऊ शकतो काही ताई 60-70 हजार पण मिळवत असतील. माहीत नाही, त्याचं पण आपण स्पेशल कधीतरी, आपल्याकडे कधीतरी आपण मुलाखतला बोलू ना, तेव्हा एकदा विचारूनच घेऊ, ताई तुम्ही किती अर्थार्जन करून घेतात तुमच्या परिवारासाठी, कधीतरी विचारून घेऊ. त्याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी बघूया, तेव्हा ताई सांगतील. तर आपला हेतू काय? शिका आणि शिकवा आणि 2 पैसे मिळवा. समाजाला पण शिकवा आणि 2 पैसे पण मिळवा. तर उद्देश असा आहे की हे जे शिकवण्याचं काम आहे, आपण गेल्यानंतर एखाद्या स्कूलला सांगायचं मी तुम्हाला लेवल 0 शिकवायला आलेले, जे बाहेर मार्केटमध्ये 2, 2.5, 3 हजारात शिकवलं जातं. मला 5वीचा वर्ग द्या, 6वीचा वर्ग द्या आणि शिकवायला सुरू करा. 100 विद्यार्थ्यांना शिकवलं, त्याच्यातून 10 ऍडमिशन तुमच्याकडे हमखास होतात. आणि पालक फार चविष्ट असतात. पालक 10 दुकानं फिरून आलेले असतात, 10 क्लासेसला जाऊन आले असतात. ते म्हणतात मॅडम तुम्ही लय भारी आहेत, तुम्हीच शिकवा, पण सगळ्यात कमी फी मध्ये शिकवा. ते हट्ट पण करतात आपल्याला. कधी बाहेर 3-3, 4-4 हजार रुपयाचं शिकून आलेलं असतात, ऐकून आलेलं असतात, आणि त्यांना माहिती आहे की अशी पण एक कोणतरी वेडपटबाई आलेली की ती फुकट शिकवायला आलेली आहे, म्हणजे हिला आपल्याला कमीत कमी फी मध्ये आपण शिकवायला लावू. पण ठीक आहे, त्यांनी आपल्याला वेडपट समजलं तर समजलं. आपण, आपला उद्देश तो नाही. आपला उद्देश आहे आपलं काम आपण करत राहायचं. म्हणजे का? कारण मी पण या या चळवळीतून गेलोय, तर मला पण लोकांनी काय काय म्हणजे म्हणतात ना, काय काय समजलं ते मला सर्व माहिती आहे. लोकांच्या नजरा बोलतात, लोकांच्या हावभाव बोलतात. त्याच्यामुळे आपण आपलं काम आपण करत राहायचं. सांगण्याचा उद्देश हे सर्व सांगणार असं होतं, कारण रविवारनंतर तुम्हाला क्लासेस सुरू करायचे. पहिली स्टेप, विद्यार्थ्यांना हे शिकवायला 2-3 आठवडे जातात. आपण पहिल्याच आठवड्यात शिकलो. आता तुमच्यासमोर मी कुठलाही पिक्चर ठेवला तर त्याच्यावरून तुम्हाला नंबर सांगता आला पाहिजे. आणि मी कुठलाही नंबर ठेवला तर त्याच्यावरून तुम्हाला पिक्चर बनवता आला पाहिजे. ऍग्री विथ मी? जर रविवारपर्यंत तुम्हाला हा बिना टी शर्ट आणि बिना बॅगचा, टी शर्ट आणि बॅग पकडून 5,000 रुपयाचा जर कोर्स कंप्लीट करायचा असेल विथ एक्झाम, तर दिलेला होमवर्क रोजच्या रोज कराल आणि ते उद्या चेक पण करेल. ऍग्री विथ मी? ऍग्री विथ मी? सो वंडरफुल. तर एक साधं एक नोटबुक घ्या. रद्दीतलं घ्या का भारी घ्या? हा, मखमली लावलेलं घ्या का रद्दीतलं द्या, फरक पायी पडत नाही. विद्या ही विद्या आहे. कुठेही ती तुमच्या डोक्यात जाणार आहे. आणि तुमचं शांतता होणार आहे नंतर काही दिवसातून, महिन्यातून शांत, म्हणजे त्याचे मला, मी म्हणत असतो की पुण्याचं काम आहे. कारण आपण म्हणतो मुलांची एकाग्रता होते ना. मग ताईंनी शिकल्यावर काय होणार आहे? ताईंची एकाग्रता नाही होणार का? ताईंची एकाग्रता झाल्यावर काय होते? आमचे साहेब पण म्हणायला लागतात की बरं झालं बाबा, या भावाने काहीतरी काम लावलं, काहीतरी अडकल्या या ताई लोक, म्हणजे घरात इनडायरेक्टली
एक मोहीम सुरू झाली, शिका आणि शिकवा. आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी पुण्याचं काम आहे की इनडायरेक्टली तुम्ही पण एंगेज होतात, तुम्ही पण कुठेतरी शिक्षणाप्रती जागृत होतात, कुणाला तरी शिकवायला लागतात, दोन पैसे मिळायला लागतात, आणि तुम्हाला पण एक स्वाभिमान निर्माण होतो की मी सुद्धा काहीतरी एज्युकेशन सेक्शनमध्ये मी माझं काम उभं केलेलं आहे. हे खूप बडबड 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 माझी अशी सुरू राहील. आजचा पाठ होता, कारण मला त्या वेळेकडे लक्ष राहत नाही. तुम्हाला, मला माहिती आहे तुमचं शेड्यूल आजपासून थोडंसं वेगळं राहील या महिनाभर. मी जरी ड्युटीला असलो तरी मी तुम्हाला दळण दिलेलं राहील. मी दळण म्हणतोय की सर्वात ताईंना जात्यातलं दळण दिलेलं राहील. दळण दळावंच लागेल रोजच्या रोज, मी जरी एखाद दिवशी गैरहजर राहिलो तरी, कारण माझी ड्युटी रोटेशनमध्ये असते. म्हणून आपण रविवारपर्यंत पहिले लेवल 0 टार्गेट ठेवू. मग तुमच्या पचनी पडलं, तुम्हाला उमजलं, मला जमतंय, मी शिकू शकते असं वाटलं, तर मग जर तुम्हाला मेंबर बनायचं असेल, तर पुढचा प्रवास आपण लेवल 1, लेवल 2, लेवल 3, मला माहिती किती नवीन आणि किती जुने, 2, 4, 5 कोणी नवीन असतील त्यांना जर टीचर बनायचं असेल, मी मेसेजमध्ये सर्वांना मेसेज वाचता तर सर्व समजतं. मला प्रश्न विचारायची गरज नाही. आणि फोन तर अजिबात करायचा नाही, कारण माझी सेकंदा सेकंदाची लढाई असते. मी पण माझ्या पोटापाण्यासाठी नोकरी करतो 8-10 तासाची. तिथं मिनिटाचा हिशोब नाही, मिनिटाचा नाही, सेकंदाच्या तिसऱ्या, म्हणजे आमच्या एका मिनिटाचे 100 भाग केलेले असतात, आणि त्या 100 भागांचा हिशोब असतो. मिनिटाचे 100 भाग सांगतोय. त्या तेवढ्या लेवलचं आउटपुट असतं रोजच्या रोज. म्हणून त्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात मी आमच्या ताई लोकांना सर्वांना माहिती आहे, ते फोन करत नाही. पुट द मेसेज. मेसेजचं तुम्हाला जेव्हा योग्य उत्तर असेल तेव्हा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. सो पुन्हा परत एकदा, तुम्ही ऐकून घेतलं एवढं सर्व माझी बडबड बडबड, काही रागवलं असेल सुरुवातीला म्हणून पुन्हा परत एकदा तुम्हाला सर्वांना ग्रॅटिट्यूड करतो, थँक्स म्हणतो. आणि या रविवारपर्यंत, उद्या आपल्याला कॅल्क्युलेशन खऱ्या अर्थाने शिकायचे आहेत. आज मी तुम्हाला ओळख करून दिली बीटची. हे बीट्स कसे कॅल्क्युलेशनमध्ये, कसे ऍक्शनमध्ये येतात, ते आपल्याला करायचे. म्हणून वेळेवर शार्प 9:30 वाजता जॉईन करा. उद्याचा होमवर्क मी चेक करेल, नोटबुक समोर पकडायला लावेल, नाही तर सांगेल ताई क्लास सोडून जा. भाऊ म्हणून तेवढा अधिकार आहे ना, बोलू शकतो. प्रेमाने, प्रेमाने सांगू शकतो. नाही, मी असं सांगणार नाही की काय, पण मुद्दाम तुम्हाला एक एक तुम्ही ते करून ठेवा म्हणून सांगितलं. सो पुन्हा परत थँक्यू. उद्या रेग्युलर वेळेवर या. उद्या आपण खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशन शिकू आणि खूप सारा एन्जॉय करू. सो आता माझी बडबड थांबली. आता तुम्हाला संधी देतो की कोणाच्या ताईच्या डोक्यातच उतरलं नसेल माझी एवढी बडबड, तरी पण प्रश्नचिन्ह खूप असतील. काही काळजी नका करू, का तो पॅटर्न बनलेला आहे ना. एका बडबडीने किंवा एका वेळाने सांगितलेलं लगेच सर्वच्या सर्व समजलं पाहिजे असं काही जगात नाहीये. तरी पण किरकोळातली किरकोळ किंवा मोठी काही शंका असेल तर मनसोक्त बोला, कारण बोलल्याने मन हलकं होतं. ओके ना. तर बोलून बघा. आणि ती शंका अजून दुसऱ्या ताईंची असू शकते, किंवा मी रागवेल, मी बोलेल म्हणून नाही, भाऊ म्हणून कधी कधी स्पष्ट बोलतो म्हणून ते वाटतं तसं. ओके ना. आमच्या रियाताई गेल्या खायला. हं. ओके. चला. ओके. कोणाला काही बोलायचंय की थांबायचं? तुमचा हात वरती गेला तर मी सांगेल त्या ताईंना की तुम्ही बोलू शकतात म्हणून. असू द्या, काही पण मनात शंका असेल. ज्या ताईंना जायचं असेल, त्यांना सर्व समजलं असेल, त्यांना कोणाला घाई होत असेल, ज्यांना त्यांचा झोपेची वेळ झाली असेल, त्यांनी जाऊ शकतात. पण ज्या ताईंच्या मनात शंका आहे, काही बोलायचं असेल, तर थांबू शकतात. अनिता ताई सोनवणे. अनिता ताई बोला. कुठून आहेत तुम्ही? माईक ऑन करा. अनिता ताई माईक ऑन करा. ठीक आहे, अलगद त्या माईकवर हात द्या म्हणजे. तोपर्यंत कृष्णा के ताई काहीतरी बोलू इच्छितात. तोपर्यंत तुमचा माईक, तुम्ही हात वरती केलेला आहे तो कॅमेराचा तुमचा, माहित नाही स्क्रीनचा, तो खाली डाऊन करून घ्या जर काही बोलायचं नसेल तर. सो ओके, जाऊया मी. अ, हा बोला. बोला. अ, अनिता ताई बोला. हा, सर, सर जो होमवर्क दिलेला आहे तुम्ही 1 ते 99 पर्यंतच ते पूर्ण करायचं की त्यातलं काही घ्यायचं? लाईट बिल जास्त येणार नाही ताई, पुढच्या महिन्याचं, जर 99 पर्यंत केलं आणि 9,999 पर्यंत केलं तर अजिबात लाईट बिल जास्त येणार नाही. हा, काळजी घेईल मी, लाईट बिल जास्त येणार नाही त्याची. हा. व्हेरी गुड क्वेश्चन. वंडरफुल. ओके. अजून. सर आपलं 4 लेवल पर्यंत ट्रेनिंग होते की 8 लेवल पर्यंत ट्रेनिंग होते? ओके कृष्णाताई, असं असतं की एक मानसिकता असते की मला सर्व आल्यावर मग मी कोणाला तरी शिकवेल. ही चुकीची मानसिकता आहे.
म्हणून मी तुम्हाला सांगितलं की लेवल 0 तुमची परीक्षा होईल शनिवार रविवार आणि लगेच सोमवारी क्लास सुरू करायचा. ओके. मग तुम्ही हजारो ओके. विद्यार्थ्यांना हे नॉलेज पोचवू शकतात. मग विद्यार्थ्यांना लेवल 0 जर तुम्हाला फ्री शिकवायचे असेल तर मी 4 क्लासेस घ्यायला सांगतो. तुम्ही 8 क्लासेस पण घेऊ शकतात, 10 पण घेऊ शकतात, हजारो लाखो विद्यार्थ्यांना शिकू शकतात. ते फ्रीडम आहे तुम्हाला ब्रेन ट्रेन एज्युकेशन कडनं. त्यांच्यासाठी प्रॅक्टिस ॲप, प्रॅक्टिस पेपर, काय काय कसं काय असेल ते पण सांगेल हळूहळू. पण लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 या 4 लेवलला मुलांना जर एका सेमिस्टरला एक लेवल करायची असेल तर 2 वर्ष लागतात विद्यार्थ्यांना. आणि लेवल 0 पकडून 2.5 वर्ष लागतात, किंवा जास्तीत जास्त किती मुलगा असेल तरी 2 वर्ष या 5 लेवलला लागतात. आणि म्हणून आपल्याला पहिले आपण सर्व शिकत बसण्यात गेलो की न्यूनगंड तयार होतो. मला हे येत नाही, मला ते येत नाही पहिले. पण सर्व बेसिक जे काही फॉर्म्युलांची सिस्टम आहे ती लेवल 4 मध्ये फॉर्म्युलांची सिस्टम बसली. आणि नंतर मात्र जर तुम्ही लेवल 4 एक्सपर्ट झालात की मग थोडंसं वेट वाढतं. वेट लिफ्टिंगला जिमचा प्रकार आहे, थोडं वेट वाढतं आणि तिथं थोडंसं कॉन्फिडन्स येतो. मग तसा पण तुम्हाला कॉन्फिडन्स यावा म्हणून लेवल 4चं सर्टिफिकेशन आपण आधी करतो. आणि मग पुढचं मी आहे ना, असं बोलता बोलता शिकवतो, कधीतरी शिकवतो, 1-2 क्लासेसमध्ये होऊन जातं ते. कारण कन्सेप्ट क्लिअर फक्त करायचे असतात. तुम्हालाच काम करायचंय. माझं भाऊ म्हणून तुम्हाला मी मार्गदर्शन करत राहील. पण काय काळजी नका करू. पहिले लेवल 4 मध्ये एक्सपर्ट बना. इतकं एक्सपर्ट बना की जगाने तुमची दखल घेतली पाहिजे. मी म्हणून म्हणतो लेवल 4 फार इम्पॉर्टंट आहे. बाकी पुढचं सर्व सोपं आहे. आणि या लेवल 4 मध्येच तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना शिकवू पण शकतात. पुढचं ते शिकवणारच आहे. पण पहिले लेवल 4चं सर्टिफिकेशन करतो आणि मग आपण एक ग्रॅज्युएट सेरेमनी करणार आहेत आपल्या ताई लोकांच्यात. कारण कमीत कमी तुमच्या हाताकडून 500 विद्यार्थी गेले पाहिजे. आणि मग आपण तुम्हाला ग्रॅज्युएशन सेरेमनीद्वारे अबॅकस टीचरचं तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्याचं आपण सर्टिफिकेशन पण करणार आहोत. काय काळजी नका करू. कारण आपण लॉंग टाइम अजीवन सभासद आहे त्या संस्थेचे. काय काळजी नका करू. ओके. म्हणून शिकायला सर्व मिळेल, मान सन्मान मिळेल, नारी शक्ती मिळेल, शिक्षक रत्न मिळेल, काय काय मिळत राहील. फक्त काम करण्याची तयारी ठेवा. समाजात हे पेरण्याची तयारी ठेवा. काय काळजी नका. ओके. या ताईंचा प्रश्न असेल म्हणून थोडंसं जास्त बोललं गेलं. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? हा, रूपाताई, पूजाताई बोला. बोबडे पूजाताई बोला. तर हो सर, लेवल 0 मध्ये काय काय आहे सिलेबस? म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या लिंक पाठवल्या मोठा होत्या ना मोठा 0 श्वास, लेवलच्या. मोठा श्वास घ्या, मोठा श्वास घ्या, मोठा श्वास घ्या. घ्या मोठा श्वास. घ्या मोठा श्वास. हळूच कण सोडा. अजून एक घ्या. घ्या अजून एक मोठा. मोठा घ्या अजून एक. द्या हळूच सोडू. उद्याचा होमवर्क माहिती तुम्हाला? उद्याचा होमवर्क माहिती? हो. त्याच्यावर फोकस करा. हो. हे श्वास का घ्यायला लावले? तर की जे चाललंय हं. ना आता जे चाललंय त्याच्याबरोबर राहा. मी तुम्हाला शिकवणार आहे ना रविवारपर्यंत. नाही